या सभेला ज्यांनी माझ्या अगोदर संबोधन केलं MIMचे असणारे नेते आणि अध्यक्ष बॅरिस्टर ओवैसी साहेब, मंचकावरती बसलेले सगळेच प्रतिष्ठित मंडळी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, सकाळी 11 वाजल्यापासून आपण या ठिकाणी बसलात याची मला जाणीव आहे। मी इथल्या असणाऱ्या तमाम ओबीसींचं, मग कुंभार असेल, लोहार असेल, धनगर असेल, नाई असेल, लोहार असेल, बौद्ध आहे, इथला मुस्लिम बांधव आहे, या सगळ्यांचे मी असणारा जाहीर आभार मानतो की 70 वर्षानंतर आपण असणारा लोकशाहीमध्ये स्वतःचा अधिकार वापरण्यासाठी आणि स्वतःचा अधिकार वापरून आम्हीच स्वतः सत्तेमध्ये येणार हे एवढ्या मोठ्या जनसभेने आपण सांगितलंय की ज्याच्यामुळे अनेक जणांना धडकी बसली अशी परिस्थिती आहे। माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ज्या बदलाची सुरुवात आपण केली आहे, ज्या बदलाची सुरुवात आपण ह्या ठिकाणी केली आहे, ही सुरुवात मतदान होईपर्यंत कायम राहील अशी मी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून ह्या ठिकाणी घेतोय। आज पूर्ण देश हा धुळीच्या उंबरठ्यावरती आहे। सगळे खाली बसून घ्या, माझ्या बाजूचे आहेत त्यांनी सगळ्यांनी खाली बसून घ्या आणि गप्प बसा। सगळ्यांनी खाली, समोर खाली बसून घ्या। मोबाईल वाले सगळ्यांनी खाली बसून घ्या, तुमचाच आवाज फार मोठा आहे, खाली बसून घ्या आणि शांततेने बसा अशी माझी विनंती आहे। कोणी कोणाला सांगू नका, मी जेवढं सांगतोय तेवढंच ऐका आणि खाली बसा। जी काही देशाची परिस्थिती आहे ही असणारी अत्यंत भयानक आहे। या देशामधनं इथल्या मुसलमानांना सांगितलं जात आहे की तुम्ही देश सोडा। अरे बाबा, हे तुम्ही सांगणार कोण हे तर पहिल्यांदा सांगा। दोन 2014 सरकार आलं, 2019 पुन्हा निवडणुका आहेत। या 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही आपटल्याशिवाय राहणार नाही हे पहिल्यांदा असणारा लक्षात घ्या। विश्वनाथ प्रताप सिंगाने 90 साली मंडल कमिशन लागू केलं आणि मंडल कमिशन नंतर ओबीसीला जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये राजकीय आरक्षण मिळायला लागलं आणि तिथून कुठेतरी
राजकीय प्रतिनिधी मिळायला सुरुवात झाली। आज काय केलं जातंय? ओबीसीची संख्या लहान आहे, तो निवडून येऊ नये म्हणून अशी व्यवस्था केली जाते। तो यापुढे निवडून येणार नाही अशीच व्यवस्था केली जाते। जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांनी आता नव्याने प्रभाग सिस्टम काढलेली आहे। जे पूर्वीचे वॉर्ड 1000 मतांचे असायचे, ते आता असणारे वॉर्ड 10-10, 12-12 हजाराचे झालेले आहेत। 10-10, 12-12 हजाराचे झालेले आहेत। आणि म्हणून इथला असणारा वंचित समूह, इथला असणारा लहान ओबीसी गेल्या 2 निवडणुकीच्या माध्यमातून तो इलेक्शनच्या प्रक्रियेत बाहेर पडला, हे आपण लक्षात घ्या। आज त्यांनी जिल्हा परिषद नगरपालिकांमध्ये आले। हीच व्यवस्था जर उद्या त्यांनी असणारा आमदारकीमध्ये आणि खासदारकीमध्ये आणली तर आपल्याला असणारा निवडून येण्याची संधीच नाही, हे आपण असणारा लक्षात। ज्यांनी ही निवडणूक पद्धत बदलण्याचं ठरवलेलं आहे, ज्यांनी ही निवडणूक पद्धत बदलण्याचं ठरवलेलं आहे, मी इथल्या असणाऱ्या ओबीसीना असणारा विनंती करतो की खूनगाठ बांधा की 2019ला आम्ही ह्यालाच बदलल्याशिवाय राहणार नाही। ही खूनगाठ पहिल्यांदा त्या ठिकाणी बांधली। आज जी आपण परिषद बोलू, औरंगाबादची बोलू, ही औरंगाबादची परिषद शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोलू, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोलू। भारतीय जनता पक्षाचे असणारे महाराष्ट्राचे अध्यक्ष दानवेजी यांनी जे वक्तव्य केलं आणि शेतकऱ्याच्या संदर्भात केलेला, कितीही दिलं, दानवेंचं असणारा वाक्य आहे, कितीही दिलं तरी महाराष्ट्रातला शेतकरी हा रडतोच। कितीही दिला तरी हा महाराष्ट्राचा शेतकरी लढतो। दानवेंना असणारा आम्ही विचारतो, अमेरिकेला किती वेळा गेलात ते पहिल्यांदा असणारं सांग। अमेरिकेला गेलात किती वेळा असणारं सांगा। अमेरिकेचं सरकार त्यांच्या शेतकऱ्याला किती सबसिडी देतंय ते असणारं सांगा। आज 100% सबसिडी तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला मिळते। आणि दानवे आम्ही असणारा बीजेपी वाल्यांना विचारतो, तुम्ही देताय म्हणजे काय तुमच्या खिशातून देताय? तुम्ही शेतकऱ्याला जे देताय, तुम्ही शेतकऱ्याला जे काय देताय ते तुमच्या खिशातून देताय का? तुमच्या मालमत्तेतून देताय का? मालकासारखा कृपा करून वागू नका। आम्ही तुमचे सालगडी नाही, हे लक्षात घ्या। सालगाड्याची पद्धत संपली। तुम्ही नीट वागला नाही तर तुम्हाला आम्ही सालगडी केल्याशिवाय राहणार नाही, हे पहिल्यांदा सारा लक्षात घ्या। शेतकऱ्याला जे दिल्या जातंय ते महाराष्ट्रातल्या तिजोरीतून दिल्या जातं, एवढं लक्षात ठेवा। 5 वर्षासाठी 5 वर्षासाठी सत्ता आपल्या हातामध्ये दिलेली आहे। 5 वर्षासाठी सत्ता आपल्या हातामध्ये दिलेली आहे। राजेशाही संपलेली आहे, हे आपण लक्षात घ्या।
राजेशाही संपलेली आहे. राजासारखं वागण्याचा विचार करू नका. जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाहीये, लक्षात घ्या. 5 वर्षानंतर तुमचं लायसन्स रिन्यू करायचं की न करायचं, 5 वर्षानंतर तुमचं लायसन्स रिन्यू करायचं की न करायचं हे आम्ही ठरवणार आहोत. तुमचं लायसन्स आम्ही रिन्यू केलं नाही आणि आमच्या सत्यात आली तर आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये ठेवणार तर नाहीच, पण जेलमध्ये सुद्धा टाकल्याशिवाय राहणार नाहीये. काका, इथे राजेशाहीची माणसं, लोकशाहीमध्ये जागा नाही, हे लक्षात घ्या. आज जे RSS वाले सांगतायत, RSS वाले जे असणारे सांगतात की आम्ही तुम्हाला राहू देणार नाही. मी इथल्या RSS वाल्यांना विचारतो की अमेरिकेमध्ये राहणारा हा जो भारतीय आहे, की ज्याला ट्रम्प आता अमेरिकेतून हाकलतोय आणि मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचंड मोठा असणारा मदत बीजेपीला केली होती, आम्ही असणारी भूमिका हीच घ्यायची पाहिजे का की त्याला सुद्धा भारतात येऊ देऊ नका, त्यालाही भारतात येऊ देऊ नका, ही भूमिका आम्ही घेतली पाहिजे. द्वेषाचं राजकारण, द्वेषाचं जे राजकारण आहे, याला आपण असणारा मुठमाती त्या ठिकाणी दिली पाहिजे. देशाच्या राजकारणामध्ये जे द्वेषपणा आणला जातोय त्याला आपण संपवलं पाहिजे आणि या देशामध्ये भाईचारा कसा येईल याच दृष्टीने आपण असणारा प्रयत्न केला. मी इथल्या असणाऱ्या माझ्या ओबीसी बांधवांना आवाहन करणार, मी इथल्या असणाऱ्या ओबीसी बांधवांना विनंती करणार आहे की जे काही देशामध्ये मॉब लिंचिंग केल्या जात आहे, एखादा माणूस इथला असणारा मटण घेऊन चाललाय, गाईचं मटण म्हणून आहे म्हणून त्याला जे मारल्या जाते आणि त्याला असणारी कत्तल केल्या जाते, या मॉब लिंचिंग महाराष्ट्रामध्ये होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी असणारा घेतली. आपण हे आश्वासन दिलं पाहिजे. ज्याला कोणाला जो व्यवसाय करायचा आहे तो व्यवसाय त्यांनी करण्याचा अधिकार, तो करत असताना कायद्याच्या चौकटीत त्यांनी करून घेतला पाहिजे. आणि तो कायद्याच्या चौकटीमध्ये करत असेल आणि इथला असणारा काही जण कायदे आपल्या हातामध्ये घेत असतील तर त्याला थांबवलं पाहिजे आणि त्या माणसाला संरक्षण आपण दिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपली भूमिका असली पाहिजे की आम्ही इथल्या मॉब लिंचिंगच्या विरोधात आहोत. कायदा आमच्या हातामध्ये आम्ही घेणार नाही आणि घेऊ देणार नाही, ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली. आज आम्ही असणारा RSSना विचारतोय, इथं मिलिटरी आहे, पोलीस खातं आहे, खुफिया आहे, मग आपल्याला असणार हत्यार बाळगण्याची कारण काय आहे ते असणार सांगा. नुसती चाकू सुरायची हत्यार नाहीये तर त्यांच्याकडे असणार AK-47 आहेत, हे आपण लक्षात घ्या. इथे साधी बंदुकीचा परवानगा काढायचा असेल तर तुम्हाला ही बंदुका का पाहिजेत म्हणून त्या ठिकाणी विचारल्या जातात. आम्ही इथल्या सरकारला विचारतो, नरेंद्र मोदी यांना असताना विचारतो की तुमच्याकडे AK-47 कशी आली हे पहिल्यांदा असताना सांगा. मित्रो, यांचं हत्यार काढून घेण्याचं आंदोलन हे आपल्याला उभं करावं लागणार आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. काका, याच आंदोलन हत्यारामार्फत, याच हत्यारामार्फत आज असणारा कत्तल केल्या जातं, हे आपण लक्षात.
इथं नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई केली जाते, पण सनातनांच्या विरोधात कारवाई आपल्याला दिसत नाही. या सनातनांकडे बॉम्ब कशासाठी आले? ते गरीब आहेत की कशामुळे? आणि म्हणून एका विचित्र परिस्थितीमध्ये आपण असताना आलेलो आहोत. शांतता ही आपल्याकडून राहिली पाहिजे हे आपण लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूने अशांतता निर्माण करण्याची पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार आहे. आणि अशांतता एकदा झाली की इमर्जन्सी लावून इलेक्शन पुन्हा ढकलण्याचा कारभार त्या ठिकाणी होणार आहे. इमर्जन्सी येणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घेणार. मित्रो, बीजेपी वाले असं म्हणतात की आमचा असणारा पंतप्रधान फारच स्वच्छ आहे. मी असं म्हणतो तो फारच स्वच्छ आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. तो स्वतः खात नाही, तो दुसऱ्याला खायला लावतो आणि दुसऱ्याला खायला लावल्यानंतर त्याच्यातला हिस्सा मागतो. ओएसी साहेबांनी इथं सांगितलं की इथला असणारा 100 रुपये पेट्रोल झालं. 100 काय ते 110 पण होईल. पेट्रोल पंप हे फक्त असणारा आयओसीचे नाहीत, हिंदुस्तान पेट्रोलियमचे नाहीत, भारत पेट्रोलियमचे नाहीत, तर अजून दोघांचे आहेत. एक असणारा रिलायन्सचा पंप आहे आणि एक असणारा रुईयाचा पंप आहे. लाल आहे तो रुईयाचा आहे आणि निळा जो आहे तो रिलायन्सचा आहे. रिलायन्सला गोदावरीच्या खोऱ्यामधलं गॅस काढला नाही म्हणून 2014ला 3 लाख कोटीचा दंड लावलेला आहे. 3 लाख कोटीचा दंड लावला आहे, तो भरू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असताना आम्ही सवाल करतोय की आज तुम्हाला असणारं जे काही कच्चं तेल येतंय ते कच्चं तेल काय भावाने येतंय ते पहिल्यांदा असणारं सांगा. कच्चं तेल काय भावाने येतंय ते असणारं सांगा. हे जे 100 रुपये आपल्याला दाखवल्या जातात आहेत, रिलायन्सला किती पैसा जातो हे आपण असताना बघितलं पाहिजे. रिलायन्सची तिजोरी भरण्यासाठी, रिलायन्सची दिवाळखोरी थांबवण्यासाठी, रिलायन्सची दिवाळखोरी थांबवण्यासाठी पेट्रोलचे भाव वाढल्या जातात आहेत हे आपण लक्षात घ्या. जे कच्चं तेल ज्या भावाने भारतामध्ये मिळतं तेच भाव जगामध्ये आहेत. बाजूच्या पाकिस्तानमध्ये 35 रुपयांनी मिळतं आणि आपल्या इथे 100 रुपयांनी मिळतं. श्रीलंकेमध्ये 28 रुपयांनी मिळतं आणि आपल्या इथं 100 रुपयांनी. बांगलादेश बाजूचा देश आहे, तेवढ्याच ह्याच्यामध्ये 100. त्यांना कसं परवडतं हे तर सांगा. तेही त्याच बाजारातून विकत घेतात, आपल्याच बाजारातून विकत घेतात. मी जसं म्हणालो, मोदी स्वतः खात नाही, तो दुसऱ्याला खायला लावतो आणि दुसऱ्याला खाल्ल्यानंतर अर्धे मला आणून दे म्हणून त्या ठिकाणी सांगा. आणि म्हणून कच्चं तेल भारत सरकार कितीने विकत घेत आहे याचा भाव नरेंद्र मोदी यांनी कधीच त्या ठिकाणी सांगणार नाही. या देशाला डुबवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चालू. किरकोळ व्यापार आहे. जसा शेतकरी इथला आत्महत्या करतोय, 90 साली इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला आम्ही आगाह केला. खुल्या मार्केटला पाठिंबा कृपा करून देऊ नको. गॅट करार आम्हाला पाठिंबा देऊ नको. 10 वर्षानंतर आत्महत्या करावा लागेल हे असताना लक्षात घ्या. आणि आज
शेतकऱ्याला आत्महत्याची पाळी आली ही असणारी आहे. का आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ह्या शेतकरी टेकत नाही अशी असणारी परिस्थिती. आता तीच पाळी इथल्या व्यापारी वर्गावरती आली आहे. 2-3 दिवसा अगोदर सगळ्या व्यापाऱ्याने त्यांचा सगळा कारभार बंद केला. का बंद केला? तर परदेशी व्यापाऱ्याला या देशामध्ये लायसन्स दिल्या जाईल. परदेशी व्यापाऱ्याला लायसन्स दिल्या जाईल आणि त्याला लायसन्स झालं की एक नवं कॉम्पिटिशन सुरुवात होईल. आणि इथला व्यापारी असं म्हणतोय त्या कॉम्पिटिशन मध्ये मी टिकू शकणार नाही आणि म्हणून परदेशी व्यापाराला येऊ देऊ नका. मी इथल्या असणाऱ्या या किरकोळ व्यापाराला विचारतो, तुझं मत गेलं कोणाला? तू एवढे दिवस मत दिलं कोणाला? मोदीला दिलं की नाही? बीजेपीला दिला की नाही? फंडिंग केलं की नाही? एवढं सांग. आज तुला वाचायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच ही वाचवू शकते हे असणारं लक्षात घ्या. इथल्या किरकोळ व्यापाऱ्याला माझं असणारं आव्हान, निधी देणं बीजेपीला बंद कर, मतदान देणं बंद कर, सरकारमधलं असणारा बीजेपीला खाली वाचव. तुझा व्यापार हा तुझ्याच हातात राहील. नाही तर ती पाळी शेतकऱ्यांवरती जी आलेली आहे ते इथल्या व्यापाऱ्यावरती आल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणारं लक्षात घ्या. देशभक्त म्हणून असणारा बीजेपी वाले म्हणतात आहेत, RSS वाले म्हणतात आहेत, मोदी म्हणतात आहेत. देशोधडीला लावणं ही असणारी देशभक्त. यावेळेस सांगितलं की शेतकऱ्याला हमी भाव आम्ही लागू करू. हमी भाव लागू झाला का? हमी भाव लागू झाला का? नाही झालं तर मग काय केलं पाहिजे? शेतकरी शांत बसला, शेतकरी संघटने झोपले. पावसाळ्यामध्ये असणारा दौरे काढले. पण हमी भाव लागू होण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस सगळ्या संघटना गप्प बसल्या. माझं इथल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे, संघटना येऊ न येऊ, संघटना येऊ न येऊ, ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आंदोलन उभं करा, त्या ठिकाणी आंदोलन उभं करा आणि या सरकारला हमी भाव देण्यासाठी मजबूर करा, तरच इथला असणारा वाचू शकतो हे लक्षात. मी आज घोषणा करत नाही, पण 8 दिवसाच्या आतमध्ये शासनाने या हमी भाव संदर्भात असणारा आपली भूमिका स्पष्ट केली नाही. हमी भाव अंमल करण्यासाठी जर स्पष्ट भूमिका दिली नाही तर या महाराष्ट्रामध्ये नव्यानं आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हे असणारं लक्षात ठेवलं पाहिजे. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे की आज आपण असणारा आपली ताकद दाखवू. हीच ताकद शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिली पाहिजे. शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिली पाहिजे आणि आपली ही ताकद मतपेटीमध्ये उतरली पाहिजे. पण मतपेटीमध्ये उतरत असताना विजय मोरे यांनी जे आपल्याला असणारा प्रतिज्ञा दिली त्या प्रतिज्ञेचा विसरता कामा नये, त्या प्रतिज्ञेचा अंमलबजावणी झाली पाहिजे एवढीच अपेक्षा बाळगतो आणि आपली असणारी रजा घेतो. धन्यवाद साहेब. उपस्थित लाखोच्या जनसमुदायाला माझा सगळ्यांना आव्हान आहे की जाताना शांततेने जायचं आहे. कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण शांतता प्रिय आहोत हे पुन्हा एकदा दाखवून द्या ही माझी विनंती.